आता बातमी भिवंडीमधनं। भिवंडीमध्ये दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली। 1 तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने भिवंडीकरांची दैना उडाली होती। शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं। भद्रावती नगर आणि श्रीरंग नगर परिसरातील 50 ते 60 घरांमध्ये नाले आणि गटारीचं दूषित पाणी शिरलं। मनपा प्रशासनाच्या नाले सफाईच्या कामाची यामुळे पोलखोल झाली आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलं। नागरिकांना आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। भिवंडी शहरातील भद्रावती नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गटारी आणि नाल्याचे पाणी या ठिकाणी शिरलेले होते। तासाभराच्या पावसामध्ये ही अवस्था निर्माण झालेली होती। आपण बघू शकतो एका गाड्यामध्ये आपण आहोत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंडपचे साहित्य साठवून ठेवण्यात आलेले होते आणि अनेक आजूबाजूचे जे घर आहेत त्या घरांमध्ये देखील अशीच अवस्था आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे गटारीचे पाणी आहे तसेच नाल्याचे पाणी असतील ते या ठिकाणी शिरलेलं होतं। त्यामुळे नाहक त्रास जो आहे तो येथील नागरिकांना करावा लागलेला आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल काय या ठिकाणी त्रास निर्माण झाला? आम्ही असे मजुरी करणारे माणसं आमचे असे हालत करून टाकले, काय करणार आम्ही? अशी आमची परिस्थिती आले। एवढं नुकसानी झाले, कोण आम्हाला भरपाई देणार? भरपाई देवा पाहिजे तुम्ही। कशाचं पाणी आले? हे गटारचं आले, सर्व घाणीचं पाणी आले, चांगलं पण नाही, स्वच्छ नाही पाणी, पूर्ण घाण आहे। बाथरूमचं पाणी, संडासच्या टाकीचं पाणी, सर्वेचं पाणी आहे, ते घाण आहे पूर्ण। आता सध्या जर आपण बघितलं तर पाणी जो उतरलेला आहे, परंतु जो चिखल आहे, जो गाळ आहे, तो अजूनही त्या ठिकाणी त्या दुकानांमध्ये घरांमध्ये नागरिक जे आहेत ते बाहेर काढताना दिसत आहेत। त्यामुळे महानगरपालिकांकडून करण्यात आलेली नाले सफाईवर प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतोय। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी।